नर्मदे यार, हे बघा असा मार्ग आहे या ठिकाणी. आपण आहे ना बिजापुरी या ठिकाणावर ना, ते बिजासन आणि बिजासल नसून ते बिजापुरी गाव आहे. बिजापुरी गाव, ते बिजापुरी गाव आहे ते गाव. कारण गावाची नावं थोडीशी काय ना, आता किती गावांची नावं, कितीतरी गावांची नावं आल्यात तोंडातून गेलेली आहेत. कारण कधी कधी होत राहतं, गावांची नावं पण चुकतात कधी कधी. कारण एवढी गावांची नावं, एवढी गावं आज एवढ्या किलोमीटरला एवढी गावं असतील, एवढ्या वाड्या असतील, एवढ्या वस्ती असतील, त्याला सांगू शकत नाही, याचा अंत नाही. हजारो म्हणलं तरी हजारोच्या वर कितीतरी या ठिकाणी असं मार्ग. हे गाव दिसतंय ना पुढे, या गावामध्ये जायचं आहे आपल्याला पुढे. आणि हे जे दिसतं नाही ते, हे जे काहीतरी असं निळ्या कलरचं तुम्हाला येणार, याच्यापासून तेल तयार करता येते. तेल म्हणजे हा काय प्रकार आहे आपल्याला काय सांगता येणार नाही. मला तुला सांगता येईल का काय हा प्रकार काय असा? हां, नाही आम्हाला नाही सांगता येणार, कारण हे काय आहे. पण इथं सगळी जी शेती आहे ना, हे जे ना इथं धान म्हणजे भात होतो. आणि पावसाळ्यामध्ये सर्व भाताचीच आहे ना शेती आहे इथे. आणि त्याच्यानंतर इथं बिना पाण्याचं हा होतं, पाणी नाही, त्याला फवारणी नाही, काय नाही, एवढे पौष्टिक आहे ना. आणि पौष्टिक तर पौष्टिक, परत दुसरं त्याच्यामध्ये नो केमिकल नाही या ठिकाणी, केमिकल नाही, काय नाही, एकदम ओरिजिनल असा प्रकार. आणि ओरिजिनल त्या लोकांचं जीवन किती खाण्याचं, अजिबात आजारी पडत नाही लोक. कारण इथे दवाखाना नाही आहे. जो दवाखाना आहे या ठिकाणी ते लोक सगळे बंगाली लोक आलेले आहेत इथं, बंगाली दवाखाने आहेत. कारण इथे असं दवाखाने नाही, कारण इथं शिक्षण नसल्यामुळं पोरं शिकती नाही, शिक्षण घेती नाही मुलं इथली. आणि शिक्षण घ्यायचं आणि दवाखाना टाकायचा, इथं एका जिल्ह्यातही नसणं असं एवढी परिस्थिती आहे. शिक्षणच घेत नाही इथली पोरं. कारण या ठिकाणी जर पाहिलं ना, शिक्षण घेत नसल्यामुळं तिथे स्थानिक लोकांचा दवाखाने नाही आहेत, तिथे सगळे बंगाली लोक आहेत दवाखाने या ठिकाणी. आता असा आम्ही शोधला एक मार्ग, तर चाललो आहे या मार्गे. तो कुठं नेतो आहे आम्हाला हेच माहिती नाही. हा जो मार्ग, ह्या ज्या मार्गे चाललो आहे आम्ही, हा मार्ग कुठं नेतो आहे आम्हाला हे आम्हीसुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही परफेक्ट आम्ही तिथं चाललो आहे म्हणून. पण आम्ही तुम्हाला दाखवतो या ठिकाणावरून का असा आम्ही चालतोय अशी परिक्रमा चालते. कारण ही जी परिक्रमा चालते म्हणजे किनारे मार्गे जे जातो ना, तेच अवघड असते परिक्रमा. रस्त्याने काय होतं, रस्त्याने सगळे बोर्ड असतात, माणसं असतात, सगळे असतात, पण इथे कोणच नाही आहे. कारण इथे हे जे लोक शेतामध्ये येत नाही, एकदा टाकून दिलं का डायरेक्ट काढण्यासाठीच. कारण इथे पाणी भरायचं नाही, काय नाही, एकदा जमिनीमध्ये टाकून द्यायचं, वापस त्याला ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेसच येतात हे लोक. आणि ज्या ठिकाणी पाणी भरायचं ते फक्त एक लोक जे गहू असतो ना, गव्हालाच पाणी भरतात, बाकी दुसऱ्या याला पाणी नाही भरत हे लोक. असं त्यांचा असा हा आपल्याला हा जाण्याचा मार्ग आहे, शोधला आहे. बघूया आपण चाललेलो आहे ह्या गावात. ते गाव कुठचं आहे ते पण बिजापुरीनंतर कोणतं गाव येते बघूया. नर्मदे या ठिकाणी असं आहे, हे पहा नर्मदे. आणि हे आले टुन्नुक हे टुन्नुक नर्मदे. कारण एक साईडला ती अशी आहे ना, जशी ना असं हे कसं नाचत चालतो आपला, एक छोटंसं नाचत चालतं ना, लहान मुलं नाचत चालत आहेत, तसं हे नाचत चाललं आहे. टुन्नुक लहान मुलांवानी. यार या ठिकाणी बघा, आता आम्ही ते पण बिजापुरी एक होतं, बिजापुरी गाव होतं छोटंसं. आणि हे बिजापुरी गाव आहे मोठं, ती वाडी. आणि आता शेतातून आलो आहे आणि हे गाव लागले आम्हाला बिजापुरी. होय गाय अशी घरं आहे त्यांची, असं गाव आहे. गावचा परिसर असा आहे, असं सरळ जा बोलतात. आणि तिथून आम्हाला एक आश्रमचा शोध चालू आहे इथे पुढंच आम्हाला काय लाईटीच्या खांब दिसतात, पण लाईटी घरावरती हा एका घरावर आहे. असं या ठिकाणी असं जायचं आहे. नर्मदे या ठिकाणी एक बिजापुरी गाव आहे, हे संपूर्ण बिजापुरी गाव. आणि हा आमचा आश्रम काम चालू आहे. आश्रमामध्ये बिजापुरी गावात ह्या आश्रमाचं काम चालू आहे. इथे आम्ही आलो आहे, फक्त आलो आहे कशासाठी, मोबाईल चार्ज करण्यासाठी. इथं
बस नर्मदे. ते या ठिकाणी आपण बघू शकता बिजापुरी हा आश्रम आहे आणि या ठिकाणावरून आम्ही आहे ना बिजापूर इथे टेडी संगम या ठिकाणी निघालेलो आहे. या ठिकाणी नर्मदे. ते यार बघा ते चेन आहे मुलं आहे ना चॉकलेटची वाढवा सगळी चॉकलेटसाठी आहेत. आता आम्ही त्यांना चॉकलेट द्या नर्मदे यार. आणि गरीब वस्तीतली मुलं आहे सर्व. नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी बघा बिजापूर या ठिकाणावर निघाल्यानंतर या आंब्याच्या बाग आहे. जसं एक जुना काळ आठवतो. एक आंब्याच्या कडणीच्या रस्त्याच्या झाडं असतात मस्त सावली आणि सावली एवढी अप्रतिम आहे इथं का किती उन्हाळ्यामध्ये आहे ना ती सावलीचं एक हे सुद्धा होत नसेल एवढी सुंदर सावली आहे बाबा. पाठी पण बघा खरोखर सुंदर अशी सावली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि इथे एक नदी संगम आहे या ठिकाणी. आणि आम्हाला एक छोटी पगदंडी पकडून आहे ना आम्हाला पुढे एक आश्रम आहे त्या आश्रमाच्या ठिकाणी थांबायचं आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना बिजापूर गावावरून पुढे आल्यानंतर बिजापुरी नदी पास करून आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना संगम तो टेडी घाट येणार आहे. टेडी घाट तो टेडी घाट आहे. त्या घाटावरती ते आम्ही तिथे एक नर्मदा मैया किनारी आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. टेडी घाट या ठिकाणी हा असा आमचा रोड मार्ग आहे. आणि आम्हाला आता किनारा पण लागेल रोड पण किनारा पण चाललो आहे आम्ही ह्या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आपण बिजापूरवरून आहे ना आपल्याला टेडी घाट संगमला जाण्यासाठी ना या ठिकाणी ना अशी एक पगदंडी छोटा रोड आहे. हा जो आहे ना इथे एक बोर्ड दिलेला आहे. हा बोर्ड सोडून आहे ना आपण सरळ या पगदंडी मार्ग आहे ना एक शेताच्या बाजूने आपल्याला एक इथे ना लाल याचं दिलं आहे आणि या पगदंडीने आपण या मार्गे आपल्याला टेडी संगम या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी जाऊ शकतो. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना एक टेडी संगम आहे. टेडी संगमला हा असा मार्ग आहे हा शेतानी. तर ह्या मार्गे मी शेतानी चाललेलो आहे. तर बघू तर आपल्याला आहे ना जिथे लाल लाल असे ना एरो लावले ना त्या ठिकाणी आपल्याला त्या रोडने जायचं आहे. असा हा एक गव्हाची शेती आहे या बाजूने. त्या बाजूने आपल्याला जायचं नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जो अख्खा मसूर आहे शेतीचे सर्व इकडे जवळजवळ अख्खा मसूर होता त्या ठिकाणी जो अमरकंटक आहे ना म्हटलं. आता इथे आहे ना दिंडोरी जिल्हा लागेल जे आजमपूर जो आजम हां अनुपपूर जिल्हा आहे ना तो सोडून जवळजवळ आम्ही दिंडोरी जिल्हा लागेल परत. कारण हा इथे 3 जिल्हे आहेत. अमरकंटक आहे ना दिंडोरी जिल्ह्यात जी नर्मदा मैया आहे ना उगम पावते ती आहे ना जी आपल्याला आहे ना छत्तीसगडचा आहे ना एक काही छोटा भाग आहे आणि MP चा भाग आहे त्या ठिकाणी नर्मदा मैया उगम पावते. आणि हे तुम्हाला एरो दिसत ना असे एरो लावलेले आहेत या ठिकाणी तार कंपाऊंड केलेले आहे. असं एक टेडी संगम म्हणजे टेडी घाट. हा टेडी घाट या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे. आपल्याला टेडी घाटवरून आपण पुढं जसं जाईल तसं आपण अमरकंटक या ठिकाणाकडे आता परवा दिवशी 2 दिवसांनी तर अमरकंटककडे आम्ही जाऊ शकतो. कारण इथून थोडंसं जवळ राहिलेलं आहे अमरकंटक. पण इथे काय एक आश्रम आहेत पण थोडासा देण्याचा म्हणजे गरीब परिस्थिती असल्यामुळं पण देतात ते लोक गरीब परिस्थिती तरी. इथं जे अख्खा मसूर लावले ना पाणीच नाही अजिबात पाणी देत नाही वाटतं. पण तरी पण किती याच्यामध्ये अख्खा मसूर आहे सगळं टोटल पाहिलं तर इकडे पण अख्खा मसूर आहे. आम्ही त्याच्या शेतातून चाललेलो आहे. शेताच्या दोन्ही बांधांच्या मधून चाललेलो आहे. हा दोन्ही बांध आहे जो आम्ही टेडी संगम या ठिकाणी चाललो आहे. हे पहा असा मार्ग आहे टेडी संगम जाण्याचा. काही परिक्रमावरती पुढे गेले आणि काही मागे आहेत. काही जण असे इथे पाठीमागा जर आम्ही पाहिलं ना एक परिक्रमावरती रस्त्यावरतीच आपलं भोजन प्रसादी बनवत होते. कारण काही परिक्रमा स्वतः एकटे असले हाताने बनवत असतात. ज्याचे त्याची पद्धत असते. आम्हाला काय जेवण बनवता येत नाही त्याच्यामुळं आम्ही जेवण बनवत नाही. जे माणूस जेवण बनवतो ते माणूस थकलेले आहे आता. कारण ते माणसाचा पाय दुखतो आहे ना त्याच्यामुळं ती मैया आहे ती मैया नर्मदे यार. हे बघा आता या ठिकाणी आहे ना
हा पगदंडी मार्ग आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग. तिकडनं जर पाहिलं तर आपल्याला ना ह्या साईडने आहे ना एक हायवे म्हणजे आहे ना रोड मार्ग आहे, आणि तो रोड मार्ग आहे ना सोडून आपण एक पगदंडी पकडलेली आहे. एक असं होऊ शकतं का आम्ही आहे ना ह्या पगदंडीला आहे ना सोडून परत पण छोटं रोडला पण येऊ शकतो, कारण टेडी आहे ना, टेडी घाट या ठिकाणी जायचं, टेडी घाट आहे, रोड पण लागू शकतो शक्यतो. पण हा असा शेतातून आम्हाला आहे ना अशी एक पगदंडी आहे, भरपूर लांब 2-2.5 किलोमीटर पगदंडी आहे, छोटी पगदंडी आहे. पण ही पगदंडी अशी आहे का, या पगदंडीमध्ये आहे ना बिलकुल असं हे नाही आहे, पाणी सोडलं नसल्यामुळे ना चालायला थोडंसं बरं आहे. पाणी जर असतं ना स्प्रिंकलर वगैरे जे असते ना मग त्रास झाला असता, पण बिलकुल स्प्रिंकलर नाही आहेत लावलेले इथे. कारण इथे स्प्रिंकलर लावायचा संबंध, इथे ॲक्च्युली लाईटच नसल्यामुळं स्प्रिंकलरचा काही संबंध शक्यतो कमी येतो. लाईटीचं प्रमाण लई कमी आहे इथं, कारण गौंड जाती त्या आदिवासी आहे ना भरपूर, आदिवासी जे 100-150 वर्षाच्या पाठीमागे आहेत, ते आपल्या 2026पासून ते जर पाहिलं ना ते 1926लाच आहे. आता ही 2020-26ला आहे, आपण ते 1926लाच असं वाटतं का 100 वर्षे पाठी आहेत. पण त्या आणि खरोखर पाठी आहे ते जर पाहिलं तर, कारण अजूनही त्यांच्या ठिकाणी लाईट नाही, शेतांमध्ये असं एक शेती अशी करतात हे लोक. पावसाळ्याच्या आहे ना पावसावरती अवलंबून आहे यांची शेती, आणि पाऊस इकडं भरपूर होतो, त्याची ह्या कारणामुळे आहे ना यांना आहे ना पाण्याची शक्यतो असं वाटतं का गरज भासत नसेल, कारण उन्हाळ्यामध्ये आहे ना यांच्याकडे पाणी हा प्रकार नाही आहे. कारण हा पुढे दिसते तुम्हाला हे ना भाताचेच एक प्रकारे धान बोलतात तिथे इथे त्या या ठिकाणी, आणि इथे भरपूर असे मोठमोठे प्लॉट आहेत. कारण भाताचे जे होतात हे लोक जे आपल्या महाराष्ट्र किंवा सरकार जे उचलतं यांच्याकडूनच ते आपल्याला जो धान येतो सरकारीच्या याच्यावरती, जो आपण बोलतो त्याला काय रेशन, त्या ठिकाणी असं ते धान या ठिकाणी भरपूर ते लोक बोलतात विकतात, म्हणून आम्ही लोक विकतो. मग तेच आपल्याला या ठिकाणची MP चा येतो, UP चा येतो, कारण हा असा प्रकार आहे. आणि आपल्याला जाण्याची ही जी पगदंडी आहे ना, ही जी आपण चाललेलं आहे, ही पगदंडी जी आसन सोडायची नाही, तिथे फक्त आहे ना एक लाल कलरचा ॲरो लावलेला आहे. जो ॲरो आहे ना प्रत्येक ठिकाणी लाल कलरची अशी एक चिंदी आहे, ती चिंदी बघायची. त्याचप्रमाणे आपण या टेहडी संगम या ठिकाणी मालपूर बिजापूरवरून टेहडी संगमला येण्यासाठी आहे ना, बिजापूरवरून टेहडी संगमला येण्यासाठी हा असा मार्ग आहे. थोडासा बाहेर छोटा रोड आहे, जो कच्चा रोड पकडून परत एक पगदंडी लागेल. तिथं बोर्ड लिहिले आहे, बोर्डवरून आपण आपल्या उजव्या हाताला टर्न मारायचा, टर्न मारून आपण ही पगदंडी पकडायची आणि आपल्याला टेहडी संगम येऊ शकतो. अशा पगदंडीने जाता नर्मदे यार. ही पगदंडी बघा, ही पगदंडी सोडून आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना हा असा रोड लागतो आहे बघा, आणि ह्या रोडने आपल्याला उजव्या हाताला खाली जायचं आहे, इकडे न जाता बघा असं खाली जायचं आहे हे समोर. आणि 2 परिक्रमाचे पुढं चालताना मला दिसतात, आपल्या कॅमेऱ्यातून दिसतात का हे काय माहिती नाही, पण पुढं दिसतात 2 परिक्रमावासी. हा अमरकंटक जायचा रोड आहे, जो हा रोड आहे या ठिकाणी. अरे या ठिकाणी बघा हा रोड आहे ना, पगदंडी आल्याच्यानंतर रोडवर थोडं पुढं आल्याच्यानंतर हा या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला हा टेहडी संगम, म्हणजे आपण जर पाहिलं तर टेहडी घाट आहे हा टेहडी संगम, टेहडी घाट. आपल्याला इथून रोडवरून 200 मीटर अंतर आहे फक्त. रोडनी जे परिक्रमा करताना रोड मार्गे, त्या रोड मार्गे जे परिक्रमा करताना त्यांच्यासाठी हा आहे ना टेहडी संगम आहे ना, हा आहे ना 200 मीटर अंतरावरती आहे ना, गाडी पण जाते तिथं, रोड पण चांगला आहे. त्या जे लोक आपल्या गाडीने परिक्रमा करतात त्यांच्यासाठी हा राहण्याची पण रात्रीची व्यवस्था आहे, चांगली व्यवस्था आहे या ठिकाणी. आपण इथे येऊ शकता गाडीवाले. या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करत असताना आपण ह्या संगमावरती राहू शकता. टेहडी इथं घाटावरती नर्मदा किनारी घाट आहे नर्मदे. हे यार या ठिकाणी बघा किती सुंदर असा टेहडी संगम आहे या ठिकाणी. जर हे बघा हा टेहडी संगम आहे. टेहडी संगमाच्या आश्रमावरती आम्ही आलेलो आहे, आणि हा आम्हाला आहे ना बघा ना आता तर किती सुंदर असा संगम आहे. तुम्ही आपण पाहू शकता इथे या ठिकाणी एक जप तप पाज पुट्या हेतू संपर्क कर हे चंदन
हा टेहडी संगम चंदन घाटसुद्धा याला दुसरं नाव आहे. टेहडी संगम आणि चंदन घाट या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला असं आहे. मला याच्यात नंतर दुसरं एक आहे आपल्याला बघा, ही जी पगदंडी आहे जाण्यासाठी हा मार्गसुद्धा आहे. मग किनारा मार्ग या ठिकाणी पाहिलं जर आपण हा आश्रम आहे बघा ह्या इथे, आणि हा टेहडी संगमावरती आपण आलेलो आहे. चंदन घाट आहे हा आश्रम आहे. सुंदर असा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि या मार्गे आपण नर्मदा मैया अशी वाहते या ठिकाणी. हे बघा, हे असा जर आपण जर पाहिलं या ठिकाणी बघा इथे तर आपल्याला या ठिकाणी असा आश्रम आहे. इथं आश्रमाचं असं स्वरूप आहे. आणि ही जी चुंदरी आहे ना मैयाला आहे ना, ती लास्टपर्यंत जर तुम्ही पाहिलं ना तर त्या इथून अशी चुंदरी आहे ना, ज्यावेळेस 25 तारखेला मैयाची ना हे असते आपल्याला जयंती असते, जयंतीच्या वेळेस अशी चुंदरी बांधतात. आहे बघा ती जशी बांधलेली आहे ना मैयाच्या इकडून तिकडनं चुंदरी बांधतात या ठिकाणावरून. आणि हा असा मार्ग आहे. हे बघा नर्मदा इथं असा एक नर्मदा मैयाचं धो पाणी चाललेलं इथं थोडंसं काढवलं. आणि या ठिकाणी पाहिलं तर आपण हे परिक्रमा असे बसले नर्मदे हर या ठिकाणी बघा. हे टेहडी वरून आम्ही आहे ना टेहडी संगम आहे, टेहडी नदी संगम त्या ठिकाणावर आश्रमावरून पुढे आल्याच्या नंतर आहे ना आम्हाला लालपूर हे लागणार आहे. लालपूरवरून आम्ही पुढे आहे ना अमरकंटककडे जाणार आहे. असा सडक मार्ग पण काही आहे आणि काही किनारा मार्ग. आम्ही थोडासाठी सडक मार्ग घेतलेला आहे, परत आम्ही किनारा मार्गे जाणार आहे. नर्मदे